नमस्कार, मी आनंदी बोलत आहे. हे आम्हाला जबरदस्ती आम्हाला म्हणता मुस्लिम बना, हे बना. आम्ही हिंदू आहे, आम्ही कशाला मुस्लिम बनू? हे आमच्याकडे तलवार घेऊन येते, आम्हाला मारहाण करते, आम्हाला धमक्या देते की तुम्ही आमच्याकडे या, नाही तर तुम्हाला आम्ही रस्त्यात पकडू, तुम्हाला मारू, तुमचा ॲटो पकडू, आम्ही तुम्हाला मारू. हे अशा धमक्या देते आम्हाला. आम्ही काय करावं तुम्ही सांगा. पोलीस लोकही आमच्या संग आहे नाही. आमच्या इथं एवढ्याला तलवार आणला, आमच्या मंदिरावर गोटा मारहाण केली यांना, तरी यांना पोलिसांना काहीच केलं नाही आणि आमच्या जीवाला धोका आहे. मी बबली विजय चौधरी, मी हिंदू आहे आणि आम्ही हिंदूत जन्म घेतला, तर आम्ही काही पाप केलेलं नाही. या जिहादी लोकांनी आमच्या लोकांना खूप हे केलेलं आहे, खूप त्रास देतात, खूप घेऊन तलवारी घेऊन येतात. पोलीस कुठे गेली आहे? अमरावतीचे पोलीस वाले कुठे गेले आहे? आम्हाला संरक्षण नाही आहे का? सांगा ना, आम्हाला जगण्याचा हक्क नाही आहे का? हे लोक आम्हाला म्हणतात मुस्लिम बना म्हणून. आम्ही कसे मुस्लिम बनणार? आम्ही हिंदू आहे तर हिंदूच राहायचं. त्याबद्दल काय सांगायचं तुम्ही कोणाला सांगूच नाही शकून राहिली. रस्त्यानं सगळे म्हणजे आम्ही घराच्या बाहेर निघत आहे तर त्यांचे ऑटो, त्यांचे मुलं अशा गाड्या घेऊन आमच्या आजूबाजूला दंडे घेऊन आम्ही घराच्या बाहेर निघायला सुद्धा घाबरून राहिलो आहे आता सध्याच्या कंडिशन मध्ये. आताच पासून नाही तर खूप दिवसापासून आमच्या मागे हा त्रास लागलेला आहे यांचा. आम्ही एवढे परेशान झालोय म्हणजे काय सांगावं. त्यांच्या इथं जाऊन आम्ही टोलीवर जातो, आम्हाला जबरदस्ती तिथून आल्यावर जे आम्ही लोकांच्या इथून भिक्षा मागून आणतो, जे भिक्षा मागून आणतो त्या पैशाचं जबरदस्ती ते मंदिरात, आम्ही जे मंदिर बनवण्यासाठी आमची दादी मंदिर बनवत होती, तिथे जागा त्यांनी मंदिर बनवण्यासाठी घेतली होती, पण त्या लोकांनी अशी बळजबरी केली जबरदस्ती की तिथं मंदिर नाही बनवायचं, तिथं मस्जिद दर्गा बनवा आणि आपले इस्लाम धर्माचे विषय हे करा ते करा. यांनी मना केल्यावर आहे ना आमच्यावर मारहाण सुद्धा करण्यात आली. आम्हाला सगळ्यांना मारलं होतं एक दिवस, एवढा भयानक मारला एकदम. म्हणजे तो वेळच खूप असा भयानक होता, म्हणजे परेशान झालो आम्ही त्याच्यापासून. अशा रस्त्याने आता आम्ही जर घराच्या बाहेर निघालो ते लोक डायरेक्ट मारायला येतात अंगावर आणि धमक्या देताय नुसता की मारून टाकू, कापून टाकू. एकदम परेशान करून ठेवलंय त्यांनी. आम्ही एकदम त्रासून गेलोय. आम्हाला न्याय पाहिजे फक्त, बाकी काहीच नाही पाहिजे. तक्रार केली पोलिसांकडे, काय कारवाई केली? जय श्री महाकाल, नमो नारायण. मैं अंतर्राष्ट्रीय किन्नर आखाडे की महामंडलेश्वर मातंगी नंदगिरी. तुम्हाला तर माहितीच हा विषय काय चालू आहे. मला यांनी जबरन केल्यानंतरही हे मला सुखानं जगू देणार नाही. आज मी तुमच्या पुढं आहे, तुमच्या समोर आहे, मी बोलून राहिली. उद्या काही पण कमी जास्त झालं तर हे जिहादी लोक मला जगू देणार नाही. तुम्हाला माहिती काही पूर्ण जो जिहादी लोक पूर्ण जबाबदार राहणार माझ्यावर. नेमकं काय तुमच्या सोबत झालं सविस्तर तुम्ही सांगा. धर्म परिवर्तन तुमचं केलं, कुठे केलं नेमकं? माझं 3 जुलैमध्ये 2023 मध्ये माझं धर्म परिवर्तन केलं गेलेलं आहे आणि मी परत माझ्या धर्मामध्ये आलेली आहे. 2025 मध्ये आपल्या कुंभमेळा जेव्हा झाला तेव्हा किन्नर आखाड्यात मला महामंडलेश्वर बनवलं यांनी. लक्ष्मीनारायण त्रिपाठी वगैरे जे आचार्य आहे आमचे, त्यांनी मला परत माझ्या धर्मामध्ये आणलं आणि आता मी धर्माविषयी काहीतरी काम करत आहे. तिथे रोकटोक येत आहे मला की मंदिर बांधणं चालू आहे माझं, तर त्याच्यामध्ये पण मला हे मंदिर बनायचं नाही, इथं मस्जिद बनवा किंवा कोणती दर्गा बनवा आमची, हे नेहमी मला हे करत आहे. पण आज माझ्या डोक्याहून वर गेलं. यांनी एवढा माझ्या घरावर हल्ला केला. त्या दिवशी मी पण तिथेच होते आम्रपालीकडे. मंदिराची आमची पूजेची हे चालू होती तेव्हा मी मंदिरातच होते. यांनी येऊन माझ्या घरावर हमला केला. मिरची पावडर आणि तलवार घेऊन मला शिवीगाळ केली. माझ्या चेलाला मारण्याची धमकी दिली आणि तलवार घेऊन जसंच मी पकडलं त्यांना, काही पोलीसवाले पण होते त्यांनी पण त्यांना पकडलं, तरी त्यांच्यावर काही कारवाई केली नाही. ते अजूनही फिरत आहे जिहादी लोक आणि अजूनही आम्हाला धमक्या येते. आता काय नेमकी तुझी मागणी आहे? आमची हीच की पोलीस प्रशासनाने याच्यावर कुठेतरी बंदीच आणावी सरकारने. तुमचं धर्मांतरण केली ना त्या दिवशी 5 तारखेला नेऊन निवेदन दिले ना पोलिसांनी. नाही, काहीच नाही, अजून काहीच नाही. ते एक आम्हाला मारलं म्हणून आम्ही तिथे गेलो, त्यांनी एक ओसी दिली मला, त्यांच्यावर एवढं हे केलं, कारवाई केली, हे केलं ते केलं, पण अजूनही काही कारवाई दिसत नाही. ते खुलेआम फिरतात. त्यांच्या मागं मुलं आणि आर्निओन जो येतो ना, काय नाव आहे त्याचं, तनू, हा कमसे कम 25 तृतीयपंथी घेऊन इथं येतो आणि इथं आम्हाला जबरदस्ती मारहाण करतो. त्याच्या पूर्ण केसेस पण
जालन्यामधून पण याला असंच झालेलं आहे. याच्यासोबत ड्रग्स, गांजा, अफीम, चरस याचे पण काही गुन्हे दाखल आहेत. अमरावती शहरातले हिंदू तृतीयपंथी जे आहे तर 2023मध्ये काही तृतीयपंथीयांचं मुस्लिम धर्मामध्ये जबरन धर्मांतरण करण्यात आलं. कुंभमेळ्याच्या वेळेला त्यांनी घरवापसी केली, धर्मवापसी केली. तर त्याचा राग म्हणून साबणपुऱ्यामधले असलेले मुस्लिम तृतीयपंथी एक हाजी म्हणून आहे, हाजी सोनाबाई ममताबाई, त्यांनी यांच्या घरावर हमला केला. रफिक म्हणून त्या घरावर हमला केला. यांना मारण्याच्या धमक्या येतात आहे. आणि इतरही जे हिंदू तृतीयपंथी आहे त्यांना जबरीने मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश करण्याकरता धमक्या दिल्या जातात आहे. घरच्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. यांच्या पाठीमागे ऑटो लावल्या जातात. मुस्लिम युवक त्यामध्ये असतात आणि त्यामुळे त्या जीवाच्या भीतीने माझ्याकडे आले. मी आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अहवाल पाठवणार आहे हा, आणि पोलीस कमिशनरला सुद्धा यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे. तलवारीने हमला केलेला आहे, परंतु अद्यापर्यंत कारवाई झाली नाही. आणि आतापर्यंत युवक मुलींचा लवजिहाद ऐकत होतो, लँडजिहाद ऐकत होतो, परंतु हा तृतीयपंथीयांमध्ये सुद्धा हा बळजबरीनं धर्मांतराचं रॅकेट, मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करण्याचं रॅकेट, जीवे मारण्याची धमकी देण्याचं रॅकेट, त्यांचं जीविताला हानी करण्याचं रॅकेट हे समोर आलेलं आहे अमरावतीमध्ये. आणि म्हणून याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी माझी विनंती.